विठुरायाच्या दर्शनाला पंढरीत आलेल्या 3 महिलांचा बुडून मृत्यू झाला। मृत्यू पावलेल्यांमधील 2 महिला जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे। चंद्रभागेच्या पाण्याचा अंदाज न आल्याने 3 महिलांचा बुडून मृत्यू झाला। प्रशासनाकडून नदीत कुठलीही आपत्कालीन व्यवस्था नसल्याचीही माहिती आहे। प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। माऊली, नेमकं काय घडलं? प्रशासनाकडून कुठली व्यवस्था करण्यात आलेली नव्हती का? विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची दर्शनाची आस अधुरीच राहिलेली आहे। दर्शनाआधी महिला भाविक प्रशासन चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे। 2 महिला व एक अनोळखी महिला यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दर्शनासाठी आलेल्या 3 महिला भाविकांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने ह्या ज्या 2 महिला आहेत त्या जालना भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या 2 महिला भाविक आणि एक अनोळखी महिला आज सकाळी पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी उतरल्या असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या महिला बुडून मृत्यू पावलेल्या आहेत। वास्तविक पाहता पंढरपूर प्रशासनाने चंद्रभागा नदीत आपत्कालीन घटनेसाठी एक बोट आणि काही कर्मचारी दिल्याचा गवगवा करत असून वास्तविक नदीत कोणतीही आपत्कालीन व्यवस्था अस्तित्वात नाही। आज सकाळी या घटनेमध्ये नदीतील कोळी बांधवांनी या बुडालेल्या महिलांचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आलेलं आहे। परंतु आता हा जो कागदावरचा वास्तविक पाहता एक बोट आणि काही कर्मचाऱ्यांच्या ठेवलेल्याचा जो घवघवा करत आहे प्रशासन, परंतु आता वास्तविक पाहता त्या आता सध्याच्या घडीला सुद्धा चंद्रभागा नदीमध्ये पाणी प्रचंड असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांमधून आणि भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो। माधुरी, नक्कीच माऊली, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।